नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. फक्त ब्लॉग नाहीये हा, खूप स्पेशल ब्लॉग आहे, खूप जास्त. आणि हे फक्त घडून आले तुमच्यामुळे, कारण की तुमच्या वोट्समुळे आम्ही फायनली जिंकलो आहोत कपल ऑफ द इयर. सो आम्ही गणपतीला गेलो होतो आणि आम्हाला गणपतीमध्ये कॉल आला एक्झिबिट मॅगझिन कडनं की यू गाईज हॅव वन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे, आणि आम्ही फुल खुश. आणि तो कसा कॉल आला ह्या सगळ्याची स्टोरी जेव्हा मी गाडी चालवेन तेव्हा शिवानी तुम्हाला सांगेन तुम्हाला. आणि एवढंच, मग आज आम्ही विचार केला की त्याच्या बिहाइंड द सीन्स काय काय आम्ही करतोय, तयारी आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. सो आज हा फुल व्लॉग, आय डोंट थिंक हा व्लॉग अवॉर्ड फंक्शन पर्यंत जाईल, अवॉर्ड फंक्शन बिहाइंड द सीन्स कसं, बिहाइंड द सीन्स की आम्ही त्यासाठी काय काय तयारी करतोय ते तुम्हाला सगळं दाखवतो. त्याचा आज फर्स्ट डे, आणि खूप 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 थँक्स खरंच. इंस्टाग्राम फॅमिली, युट्यूब फॅमिली, सगळ्यांनी आम्हाला लिटरली मेसेजेस करत होते की आम्ही आमच्या मम्मीच्या अकाउंटवरनं मेसेज केला, वोट केलं, घरी जेवढे अकाउंट्स आहेत त्या सगळ्यांवरनं वोट केला, आणि इट रिअली मीन्स अ लॉट. खरंच मला म्हणजे खूप अमेझिंग वाटलं आम्हाला जेव्हा ते ऐकलं ना आम्ही. आणि तुम्ही लोकांनी न सांगता, म्हणजे असं नाही की आम्हाला सतत तुम्हाला सांगावं लागलं की मम्मीच्या अकाउंटवरनं वोट करा, हे करा. तुम्ही स्वतः केलं हे सगळं. आम्ही खूप स्टोरी वगैरे टाकली, बिकॉज हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कंटेंट क्रिएशन साठी, आणि फर्स्ट अवॉर्ड तुमच्यामुळे आम्हाला मिळालं. थँक्यू गाईज. आता शिवानी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगेल आणि मी गाडी चालवतोय, कारण आम्हाला जिथे जायचंय ते या अवॉर्ड फंक्शन साठी इम्पॉर्टंट आहे. चला बाय. ओके, सो मी तुम्हाला सांगते स्टोरी काय झालं. तर आम्ही ना बदलापूरला होतो आधी गणपतीला, आणि मग तिकडून आम्ही गावी जात होतो, देवगडला जात होतो. तर देवगडला जाता जाता ऑन द वे आम्ही एका ठिकाणी थांबलो जेवायला, आणि तिकडे ना आम्हाला नेटवर्कच नव्हता. नाही मला होतं, गौरांगला होतं, यशला होतं. गौरांगचा तर नंबरच नाही दिलेला, बट मला अँड यशला कोणालाच नेटवर्क नव्हता. आणि आम्ही एक्झिबिटवाल्यांना ना ह्याचा नंबर दिला होता. सो आम्ही तिकडे बसलो, आणि आमच्या डोक्यातही नव्हतं की आम्हाला असा कॉल येईल म्हणून. तर आम्ही बसलो, आणि टाइमपास करताना आपण फोन बघतो ना, तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं की अरे नेटवर्कच नाहीये. बट नंतर ना अचानक मध्ये नेटवर्क आला यशच्या फोनला, अचानक मध्ये. आणि जसा नेटवर्क आला ना, फोन आला. तर आम्हाला जेव्हा फोन आला तेव्हा आम्हाला लागलं की अरे फोन कसा आला, नेटवर्क तर नाही. आणि अननोन नंबर होता, बिकॉज आमच्याकडे त्यांचा नंबर नव्हता. आणि मग आम्ही उचलला, आणि हा बोला की मी बाहेर जातो, परत उगाच नेटवर्क जाईल. तर हा बाहेर गेला, ह्यानी उचलला कॉल, आणि न्यूज कळाली आम्हाला. आणि परत हा आत आला, फोन कट केला, ठेवला फोन, नेटवर्क गायब. बाई ते एवढं मॅजिकल होतं, मॅजिकल होतं, खरंच मॅजिकल होतं. देवा शपथ ही न्यूज सांगायला फक्त तेवढा तो नेटवर्क आला, ती न्यूज सांगितली, नेटवर्क गेला. हा, अशा गोष्टी होतात, हे असतं, हे मॅजिकल असतं. तर आम्ही शॉक झालो की अरे नेटवर्क गेला, फक्त एवढे न्यूज साठी आम्हाला नेटवर्क आला होता. सो ते एक गोष्ट झालं. मग त्याच्यानंतर आता आम्ही कुठे चाललोय ते सांगतो. सो आम्ही एक्झिबिट अवॉर्ड साठी आता चांगले कपडे घालावे लागणार. तर मग आम्ही असा विचार केला की आता आम्ही कपडे जर घ्यायला गेलो, ह्याचे कपडे माझे कपडे, तर एक्सपेन्सिव्ह होणार, बिकॉज अशा इव्हेंट्सला वगैरे आपण चांगलेच कपडे घालतो. सो आम्ही विचार केला की ते करायच्या ऐवजी आपण स्टायलिस्ट हायर करूया. सो माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे इंस्टाग्राम थ्रू आम्ही एकमेकांना ओळखलो मंत्र ओळखतो. सो तिचं नाव आहे मुग्धा. सो तिचा इंस्टाग्राम पेज आहे मंत्र मुग्धा. तिने मला एकदा सांगितलेलं की शी इज स्टायलिस्ट आणि ती असं असं करते. सो माझ्या डोक्यात पहिले तीच आली. सो मी तिला रिच आउट केलं की असं असं आहे, सो आम्हाला आउटफिट्स डिसाईड करायला हेल्प कर. सो ह्याच्यामध्ये बेसिकली कसं होतं ना की ब्रँड्स तुम्हाला आउटफिट पाठवतं, यू हॅव टू वेअर. तुम्ही त्याला मग जेव्हा आपण फोटोज वगैरे टाकाल तर आपण असं प्रमोशन सारखं करतो, आणि मग तुम्ही ते कपडे रिटर्न पाठवू शकता. सो ह्याच्याने काय होतं, ते कपडे तुमच्या घरी राहत नाहीत, आणि पैसे एकतर वाचतात, कारण की ते एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सपेन्सिव्ह असतात, कारण एक्सपेन्सिव्ह असतात, आणि आपण ते विकत नाही घेत, आपण ते फक्त त्या इव्हेंट पुरती घेतो. आणि मग ते परत घरी, आता असे हेवी क्लोथ्स असले की घरी ठेवायला पण खूप जागा लागते, आणि नॉर्मली तुम्ही कुठे घालाल ना ते कपडे, परत कुठे घालाल. सो आम्ही विचार केला की ते करायच्या ऐवजी हे करूया. थोडेसे पैसे ऑब्व्हियसली स्टायलिस्टला त्यांची फीस तर द्यावीच लागणार, पण तेवढे नाही पैसे जाणार जेवढे, आणि हेल्प पण मिळते ना, कारण की आम्ही स्टायलिस्ट नाही आहोत. सो आम्हाला कपड्यांचं जितकं नॉलेज नसेल त्याच्याहून जास्त त्यांना असेल. सो आता तिने आम्हाला बोलवलं, कारण की यशचे ट्रायल्स आहेत, माझे कपडे अजून आलेले नाहीये. आणि आज आम्ही जेव्हा हा व्लॉग करतोय तेव्हा इव्हेंटला फक्त 3 की 4 दिवस बाकी आहेत, आणि माझे कपडे अजूनही आलेले नाहीये. 5 दिवस बाकी, 16 तारीख आहे ना, 5 दिवस बाकी. यशचे जे कपडे आहेत ते ठाण्यालाच आहेत, लिनन क्लब म्हणून एक आहे, तिथे चाललोय आता आम्ही. सो बघूया, व्हेरी एक्साइटेड. फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स आहे असं स्टायलिस्ट सोबत वगैरे. सो खूप बरं वाटतंय, आणि
थँक्यू सो मच. आम्ही या व्हिडिओमध्ये आय डोंट नो मी तुम्हाला किती थँक्यू बोलेन, बट जितक्या वेळाही बोलू तितक्या वेळा कमी आहे, कारण हे तुमच्यामुळे आम्हाला फर्स्ट अवॉर्ड मिळालाय आमच्या सोशल काय म्हणतात कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये. तर मग खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. सो माझ्या कलिग्सना माहिती होतं, आमच्या जवळच्या फ्रेंड्सना माहिती होतं, आणि ऑफकोर्स फॅमिलीला माहिती होतं. त्यांना सोडून अजून कोणालाच माहिती नव्हतं. सो आम्ही जेव्हा आम्ही जाऊ, म्हणजे गोव्याला असतो हा इव्हेंट, अवॉर्ड फंक्शन, तिथे जाऊ तेव्हा आम्ही हा व्लॉग अपलोड करू, आणि मग नंतर पुढचं पण सगळं दाखवू, कसं काय होतंय, एक्सपिरियन्स सगळं शेअर करू. सो येस, आम्ही फुल डे बाय डे, आज डे 1 म्हणून आज आम्ही हा शूट केला, म्हणजे जे होत असेल बिहाइंड द तसं सीन्स तुम्हाला हा फुल दाखवत व्लॉग असेल. बिहाइंड द सीन्स मे बी हा आम्ही पॅकिंग पर्यंत पण घेऊन जाऊ. येस घेऊन जायचा. बाय. हे कलर डिसाइड केलाय अँड शी इज हेल्पिंग अस. ओ वा, साडी थोडं लूज आणि फ्लोई. हा, ते आता फिटिंग घेतील ना. फिटवाले नाही, फिटिंग घेतील ते तेव्हा सांग त्यांना. बट थोडा लाईट आहे, बघूयात. माझं कपड्यांचं फिक्स झालेलं आहे. आता मी चाललंय मला त्या कपड्यांवर बुटं घ्यायला. तर इथे ही बघा, हिला मी मगाचपासून बोलत होतो की मला एक चप्पल घ्यायची, पण नाही, तू घेऊन नाही दिली ना, म्हणून देवानी केलंय तुझ्यासोबत की आता बुटं घेऊन दे ना मला. समजलं? आम्ही बुटं घ्यायला चाललो. सांग काय बघतोय? चप्पल पण बघतोय मागे, आणि पुढे शूज पण बघतोय. हा, लोफर. अरे वा, काय पडत होती? मी येत होती म्हणून मी इकडे आली. नाही चालेल, तुला चालेल तर ठीक आहे. काय करते? ओ माय गॉड, हे बघा तुम्हाला पण हळूहळू दिसते फोटो येतो. हळूहळू डेव्हलप होणार. हे भाई काय मस्त वाटतं यार. मला आवडला. हा कॅमेरा हिने आणलाय. बोल. हा कॅमेरा हिने आणलाय, पोलरॉइड फोटो काढायला आमचा फोटो काढलाय हिने. हा हळूहळू येणार जीव याच्यात. थोडा पण नाही, तू बरोबर काढलाय. आणि ना डिम असणार ना लाईट, जास्त बेटर येईल. फ्लॅश नाही, फिल्टर नाही आहे ना, पण ह्याचं फ्लॅश खूप स्ट्रॉंग आहे. हो, हा ते कळालं आता माझ्या डोळ्यात, मला लगेच डोळ्यात समजलं मला फ्लॅश किती स्ट्रॉंग आहे. तुम्हाला भेटली ना तू यांना मगाशी, यांना भेटवलंच ना. तिला पण इंट्रोड्यूस नाही करवलं. सो शी इज आवर स्टायलिस्ट. यस, मुग्धा. आणि ही आम्हाला गोव्यासाठी I am also their fan. अरे सॉरी. I'm also their fan. Thank you. My mother is their fan. And now I'm styling them. आम्ही अशाच थ्रू इंस्टाग्रामवरती बोलायला लागलो. मला तिचं पेज खूप आवडतं, एकदम एस्थेटिक आणि एकदम असं ऑथेंटिक महाराष्ट्रीयन लुक्स वगैरे जे ती करते ना, मला जाम आवडतं. तुम्ही पण बघा. म्हणून आम्ही विचार केला की आमच्या इव्हेंटसाठी हिलाच आपण सांगूया आम्हाला कपडे बनवा. हां, कारण की का ते तुम्हाला सांगू, कारण की मला इव्हेंटमध्ये ना असं आमचं एसेन्स हवा होता, महाराष्ट्रीयन एसेन्स हवा होता, बट फॅशनेबल वेमध्ये. सो शी याच त्या. आणि वेट फॉर द लुक. येस, तुम्हाला दिसेल आम्ही इव्हेंटला काय घालतो. हा बघा फोटो भाई, हा पण आपण घरी आता कुठेतरी लावून ठेवू. हा, ह्याच्यावर लिहायचं. हे बघ, ह्याच्यावर लिहायचं काहीतरी. अरे खाली ये बघ, इकडे लिहितो ना. मी गोव्याच्या पिक्समध्ये लिहिलेला, मी नंतर इयरबडनी परफ्यूम लावून काढला. माझं हँडरायटिंग एवढं खराब आलेलं. नाही, हँडरायटिंग खराब म्हणून काढलेलंच का? नाही, हँडरायटिंग खराब म्हणून काढलं. हा, मग माझं चांगलं आहे हँडरायटिंग. तुझं खराब आहे तर मग आमचं राहूनच दे. ह्याच्यावर इथे खाली डेट लिहू आणि ठेवून देऊ. ऍक्च्युली आपण हे गोव्याला घेऊन जायला पाहिजे. येस. अरे हा वे नाही आज रिफिल आता ह्याच्यामध्ये कमी उरले, रिफिल 3च उरले. त्याच्यावर लिहिलेलं असतं. थोडा सुंदर. आणि हे बघितली जातात. ऍक्च्युली आपण बघायला परत जाऊन कधी मला बघू दिला नाही शिवानी मला. खाणार बाय गाईज, आम्ही खाऊन घेतो. सांगते मी फोटोज काढायला. माय गॉड. माझं पण सेम पण हा, हिनी पण हेच घेतलंय. हे तू 2च मागवले शिवानी, माझं काय? तुझं तू काय बोललाच नाही. अरे मग मागवायचंच नाही. अरे तू फोनवरती बघितलं ना किती चालू होतं. बरं झालेलं. अरे यार, थँक्यू. चल जाऊ दे, मी हेच पितो. मित्रांनो, डे 2 मध्ये काय झालं, आता आम्ही आउटफिट तुम्हाला काल दाखवले की आम्ही आउटफिट बघत होतो, पण आउटफिटचा एवढा झोल झाला. काही आउटफिट छोटे आली, काही बसतच नाही आहेत, काही आलेच नाही आहेत, म्हणून ब्रँडनी कॅन्सल केलं. तर ब्रँडचा थोड्याशा झोलमुळे आमचे आउटफिटचा थोडा प्रॉब्लेम झालाय. आणि आउटफिट सोडल्यानंतर आता मुलींचं आउटफिट इथे दाखव. हा, माझं मेन आउटफिट झालेलं आहे ते दाखव त्यांना. अरे हो, हिचा मेन आउटफिट कुठे आहे? ह्याच्यात आहे ना? त्यात 2 आहेत, त्यातला एकच घालणार आहे. हो, पण ह्याच्यावर नाव लिहिलेलं आहे. ओ माय गॉड. हिचा मेन आउटफिट आहे बघा, ह्याच्यात 2 आहेत, त्याच्यातला एक शिवानी घालणार आहे. आता तो कुठला घालणार आहे ते तुम्हाला डायरेक्ट तिकडे कळेल.
तर आउटफिट झालं आणि हे बघा चमक धमक भाई साहेब नेल बिल करते भाई. मुलांना काहीच नसतं, हे मुलींना काय काय असतं यार. हा मी गपचूप माझा एक वरती एक खाली आणि जसं आहे तसं जाणार आहे. हे मुली नेल करा, हे करा, ते करा, मेकअप पाहिजे, केस पाहिजे, काय काय यार. हा इथे माझा एक आउटफिट नीट होत नाही. तो आउटफिट जो मी चूज केला जिथे तुम्हाला दाखवलं नाही तो आउटफिटचा फोटो नाही दाखवणार मी. पागल आहे का, एवढा घातक दिसतोय भाई. एवढा मी आत्ता चांगला दिसतोय त्याच्यापेक्षा. हे बघा मी आत्ता बेटर दिसतोय. तो एवढा त्यांनी म्हणजे ते थोडं ट्रायल होतं, ते ट्रायल मध्ये होणार होतं. फिटिंग मध्ये थोडा झोल झाला म्हणून आम्ही ते परत पाठवले. आणि एक दिवस राहिला बाई. आणि हिचे नेल आज संध्याकाळी परत आम्हाला जायचंय. मी हिल्स नाही घेतले माझ्या आउटफिटसाठी. हा आणि मी पण जाणार आहे कारण तिकडे गेल्यानंतर आता मी 6 दिवस फिरणार ना. 6 दिवस मी थोडी असेच नॉर्मल कपडे घालून फिरणार. काहीतरी वेगळे कपडे घ्यायला पाहिजेत ना. तर माझा शिवानीला पाठवून बघू कपडे घ्यायला मिळतात का, तिला घेऊन देतो घराच्या बाहेर. तो 1 मिनिट मी जादूगरनी उगाच नाही बोलत. हे सगळ्या मुली जादूगरनी आहेत. 1 मिनिट आहे बघा काय करतात काय माहिती. हे तू बोलते सगळ्या मुलींना हे माहिती. काहीतरी लावले आणि आता मॅग्नेट फिरवतीये आणि ते चेंज होते. अरे काय होतंय. हा दिस इज गोल्डन. I think I'll go with this one. This ना. हा. What do you feel? तुला काय भाई मला वाटतं हे खूप भारी काहीतरी केलेलं आहे. थांब ना याला फोकस तर होऊ दे नीट. हे बघ भाई कसं झालं बघ हे मॅग्नेटनी केल्यानंतर. आईच्या गावात भाई खुंकार आहेत पोरी. फर्स्ट टाइम करते. आणि मी पण आता तू नेल जास्ती करतच नाही म्हणून त्याच्यात हे आता एवढं भारी काहीतरी केलं. मी हे लाईफ मध्ये तिसऱ्यांदा नेल करते. हो आणि त्यात हे आता मला आवडलं. हे जे केलंय ते मॅग्नेटचा झोल बघितलं. मॅग्नेट फिरवत आहेत नखांवरनं. आणि माझा काय एक शर्ट बघतोय, पॅन्ट बघतोय, विषय संपला. मला मॅग्नेट बिग्नेट मला नाही गरज. मला नाही आवडणार असं कधी काय केलेलं माझ्यासाठी. जाऊ दे चला. गाईज एक नवीन गोष्ट आता. हा एक सेकंड माझे नेल्स बघा. हो येस नेल्स तर ठीक आहे. मी ना आतापर्यंत हे माझे बेस्ट नेल्स आहेत. आतापर्यंत मी जिथे पण गेली आहे ना माझे नेल्स रुईन झालेत. बट हे खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला करायचं असेल ना करा. ती बदलापूरला राहते पण ती येते घरी आणि करते. मी तिचा पेज वगैरे सगळं खाली हँडल टाकते आणि खूप अफोर्डेबल आहे. आणि हिला युजली नेल करताना दुखतात म्हणून हिने फक्त लाईफ मध्ये 3 वेळा केलेत आणि हा तिसरा टाइम होता. आणि हा बेस्ट होता. अजिबात दुखला नाही. आणि अजून मला सांगायचं की आम्ही फोनवर व्हर्टिकल पकडून करतोय. सॉरी असं नाही माहिती. आपण हाच ब्लॉग आहे ना. आज आम्ही ब्लॉग व्हर्टिकल पकडून करतोय. ब्रो एवढं घातक वाटतं मला असं नाही करायला लागत. आम्हाला असं नाही करावं लागत. अशामध्ये सगळं होतंय. आणि आता आमची शॉपिंग थोडीशी झालेली आहे जिथे आम्ही जाणार आहोत. ह्याच्यासाठी टी शर्ट घेतलेत बस. बाकी काय नाही घेतले. आता बघू आणि चप्पल घ्यायची. बरोबर. मित्रांनो दिस इज डे 3 आणि आम्ही कंटिन्यू डे 1 डे 2 डे 3 मध्ये आलेलो आहे तुमच्यापर्यंत. तसं आम्हाला जास्त दाखवता नाही आलं. थोडंसं मला शब्द इग्नोर करा कारण डायरेक्ट उठलो आणि हातात कॅमेरा घेतला तुम्हाला दाखवायला. का कारण हे बघा काय झालंय. उद्या निघायचं आणि आज चालली. हो 1 मिनिट हे जरा लफडेबाज झालेलं आहे. उद्या निघायचं आणि आज चालली आहे आमची पॅकिंग. येस सगळी बॅग फुल उघडून ठेवली आहे. आणि आता या दोन्ही बॅगमध्ये पॅक करायचं कारण ना मला एक डाऊट येतो नेहमी. मी फ्लाईटमध्ये जास्त कधी असं फ्रिक्वेंटली आपण जात नाही. म्हणजे जातो पण फ्रिक्वेंटली एवढं जात नाही. कारण आता त्याच्यात लिहिलेलं आहे की 2 बॅग घेऊन जायच्या असतात की 15-15 kg इच. तर मला माहित नाही आहे किती वजन होणार आहे काय होणार आहे. कारण आम्हाला आमचे ते कपडे तिने दाखवले ते घेऊन जायचे. शूज घेऊन जायचे. आमचे नॉर्मल कपडे घेऊन जायचे. माझे कपडे इस्त्री करावे लागणार आहेत भरायच्या आधी. मग कशाला इथे पसारा मांडून ठेवला एवढा असं का. अरे यार आता तू इस्त्री कर मग. तर या व्लॉग मध्ये तुम्हाला कम्प्लीट आउटफिट तर दिसणार नाही. पण तुम्हाला माहितीये की आता साडी आहे. सो तुम्ही सांगा की मी कसा लुक करणार आहे. तुम्ही कॉमेंट्स मध्ये गेस करा. येस आणि मी तर नॉर्मल लुक करणार आहे पण मला आवडलं ते लुक. मला खूप छान दिसतंय ते. चला बाय. या माणसाला हा माणूस आमचा एकदम कटिंग बिटिंग करून एकदम ग्रूम होऊन आलेला आहे. मस्त वाटते. हा ते उडवणार ते रील साठी ठेवलेलं आहे त्यांनी. पण चांगलं वाटेल का. हा सोललेलं अंड वाटेल. नाही चांगलं वाटशील. अंड कशाला. अंड ऍपल कशाला. पेर बोलला हा माणूस या फळाला पेर बोलला. द्राक्ष रे द्राक्ष काय अँगल नाही वाटत नाहीये बघ ना. मला पण भीती वाटत होती जेव्हा घेतलं तेव्हा. तू एक खाऊन तर बघ पण अमेझिंग आहे भाई. धुतलेलं आहे
हा एक घे आणि बेसिन मध्ये कचकच कचकच करून टाक. जाऊ दे, त्याची पण टेस्ट वेगळी असते. हा मग वॅक्सची चांगली टेस्ट आहे. खूप भारी रे. मग मस्त आहे ना, मोठा द्राक्ष, मजा येते का? दीदीने खाल्लं का? हो आम्ही खाल्ला, परत मागवला. हा हे दुसऱ्यांदा आणलं. घेऊन येत नाही. हा ना शाणी, तिसऱ्यांदा मागवता बोलतोय. तिसऱ्यांदा मागवलंय घरात. बिचारे मम्मी आणि गौरांसाठी तुला मागवायला होत नाही. चला मी निघतो. आणि हा परत ए भाई तू परत यायचं. तू पसारा बघितला ना, हा पसारा बघा सर कशी. आणि हा पसारा इकडे बघा. हा इन्क्लुडेड हा पण पसारा बघा इथे पडलाय. तो अजून दाखवतो. हा बघा मधल्या रूमचा. खतरनाक आहे. हे बघा हे काय करून ठेवलंय, कसं सामान भरायचंय, कसं करायचं याचं. म्हणून तुला परत यायचंय. लवकर जा, लवकर ये. येस प्लीज. बाय. खूप दमलो, खूप जास्त. सकाळी उठल्यापासून आता 6 वाजले. आतापर्यंत मी पॅकिंगच करतोय आणि म्हणजे असं आवरावरी पण करतोय. आवरावरी म्हणजे असं नाही की मी पॅकिंगच करतोय. आमचे कपडे म्हणजे ब्रँड कडनं एवढं सगळं सामान आलेलं, एवढे दिवसांचे कपडे घाला काढा सगळं आवरून. आणि आता लास्ट काम उरलंय की झाडू काढायचंय आणि कपडे धुवायला टाकायचे. तुम्हाला ते रूम दाखवतो जी तुम्हाला मी सकाळी दाखवली ना, गौरांग आलेला आणि गौरांग शाळेने टांग दिली. गौरांग जर तू बघत असेल तर तू टांग दिली, तू आला नाहीस. आम्हाला सगळं घर एकट्याने साफ करायला लागलं. आम्हाला नाही, मला. हा तर काय नाही मी बोलतोय की आता ती रूम तर साफ केली आहे मी. आता छोट्या गोष्टी पॅक करायच्या बाकी आहेत. येस थोड्या गोष्टी बाकी आहेत त्या आम्ही थोडं ते करू नाही शकत म्हणून नाही केलं. आता तर ते पॅक करून विचार केलं. तू एवढं सगळं काम बाकी होतं. प्लस आज दिवसभरात घरामध्ये हर 10 मिनिटाला बेल वाजते. हा ना यार, आई शपथ मला एवढा इरिटेट होत होतं. मी आतमध्ये बेडरूम आवडतोय टिंग टॉंग आणि ही आतून बाहेर येऊ शकत नाही. ती आतमधला आवडते, मग मी मधल्या बेडरूम मधलं मला मध्ये बाहेर यायला लागत होतं सारखं सतत. तर ठीक आहे ते सगळं झालं. खूपच हेक्टिक दिवस गेला. मग विचार केला की आता स्पा करायला जाऊया, बिकॉज मग ते चांगले राहतील ना केस इव्हेंट मध्ये. हो तर मग आता आम्ही स्पा करायला झालं आणि मी पण करून घेणार आहे माझ्या केसाचा, कारण मी पण मेहनत केली आहे म्हणून मला पण थोडं पॅम्परिंगची गरज आहे. तर मग आता चाललोय स्पा करायला. बघू तिकडे काय तुम्हाला शूट करता आलं तर करू. आणि खाणार पण आता आम्ही बाहेरच, कारण घरी येऊन परत बनवा आणि ते खा तेवढा टाइम नाही आहे. काय बोलतेस? येस ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि मे बी आम्ही व्लॉग हा आज एंड करू की काय माहिती नाही, कारण एडिट वगैरे पण करायचं. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्हाला फायनल आम्ही फक्त 1 डे अवे आहोत आमच्या इव्हेंटच्या, म्हणून असं एकदम एक्साइटेड फील होते. पण आवरावरी बघून ते नंतर एक्साइटमेंट थोडीशी हे होऊन जाते, फेड होऊन जाते. म्हणजे मला आता असं आहे की मला 10 वाजता तरी झोपायचं, कारण की उद्या आम्हाला खूप लवकर उठावं लागणार आणि का ते तुम्हाला कळेलच नंतर. सो चला बाय. आता पटकन मी जातो, हेअर स्पा करून घेतो आणि मग फायनली तुम्हाला बॅग्स वगैरे दाखवतो कसं काय झालंय. मी बसलोय बघा ह्याच्या मागे एक्झॅक्ट आपल्या बीच मध्ये दिवार आहे. ऐकू येते ना तुला शिवानी? झोपलीस ना आतमध्ये तू? खरं बोल. नाही घरात जेवायला नको म्हणून. थँक्यू. आणि हा केस पण करून आलोय आम्ही, तुम्हाला दाखवलं मगाशी तसे केस वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. आता खातो. हे एवढंच नाही खाणार आहे, अजून भरपूर काय काय खाणार आहे, पण हे आलं आणि भूक लागली. येस चला आता इथून डायरेक्ट घरी भेटूया. 1 2 3. तर फायनली वी आर डन विथ एव्हरीथिंग. सगळी पॅकिंग झालेली आहे, सगळं झालेलं आहे. यशने आता कचरा बाहेर टाकलाय. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आणि तुम्हाला कचरा दाखवतो केवढा निघालाय. हा एवढा कचरा आहे आणि सकाळी एक मिनिट आणि सकाळी यांना मी रूम दाखवलेली. ओ फोन आला. एक मिनिट तुम्हाला रूम दाखवायची होती, ती तुम्हाला रूम दाखवतो. जी सकाळी तुम्हाला पसरलेली रूम दाखवलेली ना, ती बघा. ही बघा. ह्याला इग्नोर करा थोडं आहे, कारण हा पसारा मानत नाही आम्ही. हे आम्ही एका साईडला लावून ठेवलेलं आहे सगळं. आणि हा बेड एकदम व्यवस्थित ठेवला आहे. वाव. इकडे हे कपडे पिशवीत व्यवस्थित भरून ठेवलेले आहेत, म्हणजे आल्यानंतर ह्याला काय विल्हेवाट लावायची ती लावू शकतो. इकडे थोडेसं सामान ठेवलं आहे जे आतमध्ये नंतर टाकायचं आहे. आतमधलं परिस्थिती तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण सगळं एक्सेस सामान आतमध्ये कोंबलं आहे. आणि ही त्याच्या आतली रूम जिथे आम्ही सगळं करवतो. हे माझे झोपण्याचे कपडे ॲज युजल असे मी टाकून ठेवलेले आहेत. हे शिवानीने काय इथे टॉवेल ठेवलं मला माहीत नाही, ती शिवानीची पर्स. बाकी सगळी रूम आवरलेली आहे गाईज, सगळी रूम आवरलेली आहे. जर प्लीज आमचं आवरलेल्याचं स्टँडर्ड असंच असतं, म्हणजे काय तुम्हाला समजतं ना, म्हणजे आमचं आवर नाही काय सकाळी बघितलं त्यानंतर हे खूप बेटर आहे. हां म्हणजे तेच, म्हणजे मी सांगतोय की दिस इज
आर स्टँडर्ड ऑफ आवरलेल्याचं मला कोणती इंग्लिश बोलते म्हणजे गपना म्हणजे हे आमचं आवरलेलं एवढंच असतं की हा हे आवरलेलं आहे आमच्यासाठी. तुमच्यासाठी जास्त असेल आवरलेलं, पण आम्ही आमच्यातला एकच माणूस काम करतो ना सतत, म्हणून जरा हो हो तुम्हाला दाखवलं मी आता काय करतो. आता शिवानी काय करते दाखवतो. बोल. दॅट्स मी. ते काम केल्यानंतरचं माझं अवॉर्ड आहे. अरे इथे माझा घाम सुकला नाहीये, इथे अजून माझा घाम सुकला नाहीये. तू हे चालू केलंस. हो हो अजून एक तुम्हाला दाखवतो, किचन दाखवतो काय करून ठेवले हे बघा. ओ माय गॉड काय साफ केलं. वाव सगळं नीट लावून ठेवलं एकदम नीट बघा. ओ माय गॉड एवढं सुंदर किचन. अरे रे 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 रे. हा काय बोलत होती. त्यांच्यापर्यंत उद्या जे व्हिडिओ येणार आहेत ना ते माझ्यामुळे. हे ज्या 2 बॅगा इकडे आल्यात ना ते माझ्यामुळे. हा तो आतला बेडरूम जो आवरला ना तो माझ्यामुळे. आणि तिचा टॉवेल पण तुझ्याचमुळे पडलेला आहे. दुपारी हे कोण करत बसलेला अर्धा तास जेव्हा काय होती चला आवरूया. अरे तेव्हा पण मी आवरून बसलेलो. तेव्हा हे दुपारचं हे कचरा सगळा काढला तो माझ्यामुळे. कचरा सगळा काढलेला तो माझ्यामुळे. बाहेर ठेवला तो माझ्यामुळे. किचन साफ झालं ते माझ्यामुळे. किचनवर तू झोपू शकते कारण माझ्यामुळे. मला किचनवर झोपायचं नाहीये पण ते एवढं साफ करून ठेवलंय. आज कचरा कोणी काढला. भांडी कोणी घासली आज. कारण की मी नखं लावलीये. हा हिने नखं लावली. मला भांडी घासायला नाही आवडत एवढं, पण हिने हा पण आम्ही आणि हे बेटर चांगलं झालं. हिला कचरा काढायला आवडत, मला कचरा काढायला आवडतो, मी कचरा काढतो. मला भांडी घासायला आवडत, हिला आवडतं, ही भांडी घासते. पण आज जरा हिने नखं लावलेली म्हणून तर. पण आज नखांचा फायदा होणार आहे, काहीतरी फायदा होणार आहे आज नखाचा. आज मला कोणतरी सॅलोमध्ये बोलले जेव्हा आम्ही हे केस जरा हे करत होतो तेव्हा कोणतरी आम्हाला बोललेलं की हा लवकर झोपायचं यश आज फोन नाही घ्यायचा. मी बोललो अगं नाही लवकर झोप येणार गं, लवकर नाही उठलो ना मग झोप नाही येणार. बोलते नाही मी झोपे ना तुला असं करून. ठीक आहे जाऊ दे गाईज. तर जाऊ दे नाही म्हणजे हे सगळं जाऊ दे. तर आता आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतो कारण की खूप कामं पेंडिंग आहेत अजून म्हणजे. आणि झालेत आम्हाला 10 वाजता झोपायचं होतं. 9:30 वाजलं कारण की उद्या खूप पहाटे उठायचं आणि का ते तुम्हाला म्हणजे सांगू आम्ही उद्या. तर हा व्लॉग इथे एंड करतो आणि हा आता एडिट करायचा आम्हाला कारण की निघायच्या आधी आम्हाला अपलोड पण करायचं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि खूप 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 थँक्यू तुम्हाला आणि या सगळ्यासाठी. अँड वी आर व्हेरी एक्सायटेड. तुमचे ब्लेसिंग्स ठेवा आमच्या सोबत असेच, कारण त्याच्यामुळे. आणि इथे मागे जे आहेत हे आमच्या मध्ये आणि आमच्या मागे बरोबर पाठीशी आमच्या कायम जे उभे आहेत त्यांच्यामुळे आणि तुमच्यामुळे जाम काय मिळते आम्हाला छान एक्सपिरियन्स करायला. तर थँक्स अ लॉट गाईज. वी आर फॉर एव्हर ग्रेटफुल. माझं हृदय. शेअर करा व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि कॉमेंटला आम्ही लवकरात लवकर रिप्लाय पण देऊ. येस बाय. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, गाव काय आहे सुंदरी.